आज आपल्याला बनवायच्या आहेत हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून त्याची शेव काढून मस्तपैकी बुंदीचे लाडू। ते घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे बनतील ना, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। बुंदीचे लाडू बनवण्यासाठी मी 2 किलो बेसन पीठ घेतले आणि त्याला असं कालवून भिजत 2 तास बाजूला ठेवून दिलं। मग नंतर ते घेतलं आणि ते सूर्यामध्ये टाकलं आणि त्याची कशी कुरडईसारखी शेव तळण्यासाठी कढईत टाकली। ते गरम तेलामध्ये अशी ती शेव टाकायची आणि त्याला असं कडक होऊ द्यायचं नाही। ती एकदम अशी मऊ असतानाच त्याला असं पटकन बाजूला काढून घ्यायचं, कारण मऊ काढून घेतल्यावरच ते लाडू कसे असे मऊ मऊ मस्त होतात। कडक काढल्याने मग त्याची शेव बारीक होत नाही। त्याच्यासाठी ती मऊ अशी शेव बाजूला काढून घ्यायची आणि मग ती शेव अशी गरम गरमच हातावर अशी बारीक करून घ्यायची। हातावर बारीक केल्यानं अशी ते एकदम भारी असे मस्तपैकी लाडू तयार होतात। 2 किलो बेसन पिठाच्या लाडूसाठी मी 2 किलो साखर घेतली आणि मग ती साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि त्याला असं गॅसवर कमी गॅसवरच त्याला असं त्या पातेल्याला ठेवून द्यायचं। मग तोपर्यंत इकडं आपण इलायचीचे 10-12 बोंड घ्यायची आणि त्याला असं बारीक असं उकळीमध्ये कुटून घ्यायचं। कुटून घेतली म्हणजे पूर्ण पाकामध्ये ते इलायची अशी मिक्स होती आणि मग असे हे बुडबुड्या म्हणजे ह्याला अशी उकळी फुटायला लागली ना की त्याला असं हलवत राहायचं सारखं आणि ते आपण बारीक केलेली इलायची त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला असं उलटण्यानं हलवत राहायचं। बघा आता त्याला कशी एकदम अशी उकळी फुटली आणि मग त्याला चाचणी आली का नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याची अशी गोळी तयार होती का बघायची। त्याची जर गोळी अशी मस्तपैकी तयार झाली ना मगच त्याला असं बाजूला काढून घ्यायचं। त्याची गोळी जर नाही ना आपण तयार हो दिले मग ते लाडू बनत नाहीत, म्हणजे आपल्याला बांधता येत नाही। गोळी झाली की ते असे कडक गोळी झाली की ते पाक घ्यायचा आणि त्या हातावर जी बारीक शेव केली ना मी त्याच्यामध्ये ते पाक टाकून द्यायचा आणि त्याला असं थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि मग आपण त्याचा आता हातावरच गोळा कसा तयार बनवायचा बघा। अशा हातावर ते थोडंसं मिक्स केलेलं घ्यायचं आणि त्याच्या असे एकदम छोटे छोटे असे मस्तपैकी लाडू बनवायचे। हे बघा आता कितीच मस्त मी लाडू बनवलेत। त्याला असा कलर पण किती छान आलाय, कारण ती घरची बेसन पीठ आमच्या घरच्या डाळीचे बेसन पीठ बनवून त्याचे लाडू मी तयार केलेत। असे लाडू विकत वगैरे आणण्याची गरजच नाही, घरीच एकदम मस्तपैकी लाडू मी बनवलेले आहेत आणि ते लाडू इलायची वगैरे टाकल्यामुळे खायला तर एवढे चवदार आणि मस्त लागतात ना, तर एवढे